राणेंना संपवण्याचा कट हे केसरकर बोलतायत। मग 2014 पासून कोणी काय केलं असा सवाल नितेश राणेंना केसरकरांनी केलाय। भाजपनं नारायण राणेंना ताकदीनं उभं केलं असंही ते म्हणाले। त्यांची इच्छा होती की इथं महायुती व्हावी, त्यांचं महत्व संपवायचं आहे। मी समजा सावंतवाडीचा आमदार म्हणून 4 वेळा निवडून आलो असेल, माझं महत्व संपवायचं आहे। असे अनेक गट आहेत। निलेश साहेब मालवण मधून निवडून आले, असं दाखवायचं की जणू काय फक्त आम्हीच त्यांना निवडून आणलं म्हणून आम्ही आज विजयी होऊ शकलो। आणि हे दाखवण्यासाठी पैशाचा पाऊस पाडला जातोय, अक्षरशः पाऊस पाडला जातोय, ही वस्तुस्थिती आहे। राणे साहेबांचा संपवण्याचा कट रचला जातो हे दीपक केसरकर साहेब म्हणतायत। मग 14 पासून कोणी काय केलं किती हसतायत बघा। 2014 पासून कोणी सुरुवात केली? राणे साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी चुकीची त्यांची प्रतिमा खराब केली। आज भारतीय जनता पक्ष नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती। तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी, पण भारतीय जनता पक्ष आमच्यावर उभा राहिला।